मुगाची डाळ घेतलेली आहे स्वच्छ धुवून, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि दुधी, चवीप्रमाणे मीठ, हळद आणि चवीप्रमाणे हिंग आणि पाणी ॲड करा आणि थोडंसं तेल. आता आपण झाकण लावून कुकरच्या 4 शिट्या घेणार आहोत. पहा, कुकर पूर्णपणे थंड झालेला आहे आणि आता आपण हे झाकण खोलणार आहोत. आणि ह्यामध्ये मी कोथिंबीर मिक्स करून घेणार आहे. तुम्हाला जर डाळ पातळ हवी असेल तर तुम्ही पाणी ॲड करा. तेल चांगलं गरम झालेलं आहे. तेलावर फक्त लसूण फोडणीसाठी घातलेलं आहे आणि कढीपत्ता आणि त्यावरती राई आणि झाकण ठेवा. राई चांगली तडतडली आहे आणि आता त्यावरती आपण उकळलेली डाळ फोडणीसाठी टाकणार आहोत आणि लगेच झाकण ठेवा. झाकण ठेवून एक 5 मिनिटे हाय फ्लेमवरती शिजवा. हे पहा, अशा प्रकारे आपली डाळ झालेली आहे.